नमस्कार, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर नितेश राणे आणि काही अधिकारी त्यांच्यासोबत असून आणि ते त्यांच्या प्रकल्पावर सविस्तर बोलत आहेत. तर आपण बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना झापले आणि समजून सांगितले. तर बघा. तुमच्याकडे परवानगी आहे तर दाखवा, नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करण्याची ऑर्डर काढतो. कारण का नियम आहे काम. आता हे कशासाठी आम्ही करतोय, मी यांना काय विचारलं, हे बोटिंगच्या पार्किंगसाठी ही जागा आहे, बरोबर आहे. मग इथे गाड्या कशा लागतात, मग लावणाऱ्यापेक्षा जो लावून देतोय त्याला जबाबदार मी धरायचं का. कारण का ह्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे लावणारे आहेत ते आमचे जावई आहेत की कोण. काळजी घे म्हणजे काय, मुळात का लागतात, शिस्त नाही. मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय, इकडल्या स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय. आणि इथे दादागिरी करणारे लोक कशाला परवानगी द्यायची त्या लोकांना. तुमच्या हलगर्जीपणामुळे इथे लपडी झाली, मुलांना आमच्या डोकी फुटली इथे. मग जबाबदार कोण, मग तुम्हाला जबाबदार धरायला लागेल ना. मग तुम्हाला जेव्हा माहिती, मग तुम्ही पण परवानगी खालती सांगितलं पाहिजे ना. असं होता कामा नये. कशाला परवानगी दिली मग कशाला गाड्यांची पार्किंग. एक पण गाडी दिसली ना त्या गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या. बघू आपण मग काय होतं इथे. हवा भरण्यासाठी नाही बोलत आहे, माझ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी बोलतोय. शिस्त लावली पाहिजे ना. उद्या आपण एवढे खर्च करून, तुम्ही इकडे एवढे जवळपास 57 कोटी खर्च करणार. उद्या इथे बेशिस्तपणा येईल, मग उपयोग काय एवढे खर्च करून. अगर मूळ इकडच्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर, आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे. काय झालं तेव्हा कोण सांगेल मला. इथे पुढे या, बाजूला या. आता त्या दिवशी काय झालं इथे, त्या दिवशी इथं ही ज्या गाड्या लागतात इथे डंपर वगैरे सर्व लागलेलं होतं. पूर्ण हे भरतं डंपरने. सगळे वालू माफियांचे इथे डंपर वगैरे असतात. आपल्या छोट्या वड्यावाल्यांनी फक्त त्याचा फोटो काढून मग त्यांनी हे केलं, तर त्याला इथं त्या डंपरवाल्यांनी मारहाण केली. ह्या मुलाचं तर पूर्ण हे फुटलं होतं. 7 ते 8 टाके पडले, याला 14 टाके पडले होते साहेब. आणि असे 10 ते 12 लोकांना असं किरकोळ असं सगळं जखम झाली होती. एवढी मोठी इथं हे झालं. रजेवर गेलेले आहेत. मग ती जेव्हा घटना झाली तेव्हा कोण होतं. ती जेव्हा मारण्याची घटना झाली तेव्हा कोण होतं. गवार म्हणून ते होते का तुम्ही होता. सर ते रजेवर आहेत सर आता. आणि ही जेव्हा घटना झाली ते होते सर. पाटीलजी तुम्ही होता, ते होते. ते होते ना. नाही पण सर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना. सामूहिक जबाबदारी आहे ना. त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. मग मच्छीमारांचं साहित्य कचोरी वगैरे ती पहिली जाळण्यात आली. तिथून सुरुवात झाली. जे मच्छीमारांना लागणारे जे साहित्य आहेत, जे कचोरी बोटी ज्याच्यावरती उभे करतात, छोटे फायबर जाळण्यात आले. तिथनंही सुरुवात झाली. त्याची केस आम्ही पोलीस स्टेशनला केली होती. तर गुन्हेगारांना जरा सुद्धा शिक्षा झाली नाही. आज तागायत गुन्हेगार मोकाट फिरतायत. आमच्या जागेवर, बंदर खात्याच्या जागेवर कोण ट्रेसपासिंग करताय. सर आम्ही लक्ष सर आता देऊ. आणि त्याबरोबर लक्ष देण्यासाठी तुम्ही त्या पदावर असलं पाहिजे ना. तुम्हाला वाटतं मी ठेवणार. एवढं सोपं आहे का. तुम्ही आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ. डंपर लागताय तिथे आणि अनधिकृत डंपर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलतायत आणि मी गप्प बसायचं. मग कशाला हे भगवे बिगवे घालून फिरायचे. कारण खात्याचा मंत्री म्हणून आणि आम्ही हिंदुत्व सरकार आहे म्हणून भाषणात बोलतो आणि आमची इथे हिंदूच मार खात आहेत, तर आम्ही काय करायचं मग. पुढे काय करणार. सर आम्ही आता या ठिकाणी सिक्युरिटी वगैरे डिप्लॉय करण्यासाठी आम्ही अहवाल आज आलो नसतो तर चालू असतं जे काय चालू आहे ते. मारेपर्यंत विषय गेलेलाच आमच्या लोकांना.
तुमची जबाबदारी तुमच्या लोकांची पण आहे ना, सिनियर म्हणून तुम्ही असं कोणालाही आपल्या इथं मग आपण कशाला एवढे लोक सरकारचे पैसे खर्च करतोय अगर अशीच मस्ती करून द्यायची आहे तर? सिक्युरिटी केवढे मोठे लफडे झाला त्या दिवशी, दंगल झाली इथे, पोलीस हॉस्पिटलपर्यंत विषय गेले सगळे. जबाबदार आपलं खातं आहे ना, पण यांना वर्दी दिली जाते कशाला, आणि कशाला सुट्टीवर गेलाय तो, काय कारण आहे? मिसेस त्यांच्या कॅन्सरचं ऑपरेशन, त्याच्यासाठी ते घरी पण आपण सागर पुढे येतो, तुम्ही याचा रिपोर्ट तयार करा, आपण वरतून काय एकाला तरी घरी हे करायला. वाळू उपसा आजतागत झालेला नाही सर. आता 1 महिन्यावरती, आता जून महिना सुरू झाला की जूनच्या अलीकडे बोटी आमच्या खाडीत येतात. खाडीमध्ये जर आता जर हा वाळू उपसा केला नाही तर इथे बोटींचे अपघात होतील आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे वाळू खाली उपसा केलेला नाही. ते कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी ना ती, मग कधी करणार? तुम्ही सगळा जण करतोय बोललाय, पण आता 20 दिवसामध्ये आमच्या इकडे पाऊस येणार आहे. कणकवलीला काल पाऊस पडला, मग कसा करणार तुम्ही? मला उद्या सकाळपासून चालू पाहिजे, मला माहित नाही. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कशा प्रकारे वाटला आणि कशा प्रकारे नितेश राणेबद्दल आपल्याला काय मत आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा. धन्यवाद मित्र.